नाशिकमधील औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ॲडव्होकेट श्रीधर व्यवहारे यांनी PhD पदवी प्राप्त केली। राजस्थान येथील सनराइज युनिव्हर्सिटीने ही PhD प्रदान केली असून कौतुकाची बाब म्हणजे वयाच्या 63व्या वर्षी व्यवहारे यांनी जिद्दीने संशोधन पूर्ण केले। व्यवहारे यांनी रिसर्च ऑन डिव्हायसिंग लेबर स्ट्रॅटर्जी फॉर एन्हान्समेंट ऑफ मोटिवेशन फॉर ऑर्गनायझेशन सक्सेस म्हणजेच कामगार धोरणाची आखणी कशी करावी जेणेकरून कामगारांमध्ये सकारात्मकता निर्माण होऊन संस्थेची यशस्वीता निर्माण होईल या विषयावर संशोधन प्रबंध सादर केले। दिल्ली येथील विद्यापीठाचे या क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर अजय कुमार शर्मा यांचं ॲडव्होकेट श्रीधर व्यवहारे यांना मार्गदर्शन लाभलं। महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे HR आणि CSR कमिटीचे अध्यक्षपद, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात औद्योगिक क्षेत्रात तज्ज्ञ म्हणून वरिष्ठ सल्लागार, वीज ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अर्धनाईक सदस्य, तर महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डावर कायदेशीर सल्लागार म्हणून ॲडव्होकेट श्रीधर व्यवहारे कार्यरत होते। करिअर प्लेसमेंट, रिक्रुटमेंट या विषयावर सातत्याने व्याख्याने आणि मार्गदर्शन करणाऱ्या तसेच महिला सबलीकरण, युवकांना आत्मनिर्भर होण्यासाठी ॲडव्होकेट श्रीधर व्यवहारे यांनी आपली महत्त्वाची भूमिका बजावली आहे। त्यांना PhD पदवी प्रदान करण्यात आल्याने सर्वच स्तरातून त्यांचं अभिनंदन करण्यात येत आहे। पण असं मला त्यांना विचारायचं आहे की तुम्ही इंटरव्ह्यू घेता आपल्या महात्मा नगरमध्ये म्हणा किंवा अजून कुठे जे मुलं BE पास करतात ते वणवण इकडे हिंडतात नोकरीसाठी, त्यांना जास्त पॅकेज कसं मिळेल, त्यांना नोकरी कुठे कशी मिळेल याचं मार्गदर्शन तुम्ही करू शकाल का, हा मला त्यांना प्रश्न आहे। आणि तुम्ही तो करावा आणि जे विद्यार्थ्यांना गरज आहे त्या विद्यार्थ्यांची गरज त्यांनी पूर्ण करावी एवढी मी त्यांना विनंती करते आणि याचं पुढचं त्यांचं आयुष्य व्यवस्थित भरवाड्यासाठी जावं एवढीच त्यांना थिअरी ॲप्लिकेशन केलं, कधी HR थिअरी ॲप्लिकेशन केली, कधी लेबर लॉज केले, पण सगळं हे जे पॉसिबल जर झालं असेल तर मी सांगतो माझ्या HR फील्डच्या याच्यामुळेच हे पॉसिबल झालं। त्याच्यात मी जे मिळवलं होतं तेच अप्लाय करायला होतं आणि आफ्टर ऑल माझे ऑल फॅमिली मेंबर्स ज्यांनी याच्यामध्ये तुम्ही कराच हे जे प्रोत्साहन दिलं, तुम्ही करा, काय हरकत नाही, नो प्रॉब्लेम, वी आर विथ यू। त्यांना पण थोडं सुरुवातीला वाटलं होतं हे काय आता या वर्षावर आता काय शिक्षणाचं वय आहे का, तुम्ही कशासाठी करताय, काय करायचं तुम्हाला काय फायदा आहे, तुम्हाला याच्याने काय होणार आहे, पण एक डिटर्मिनेशन असंच होतं मला काय आयुष्यामध्ये आलंच आहे PhD करायची हे ध्येय ठेवूनच आलं होतं अँड आय डिसाइड डू इट। आणि मग ते असं सगळं आपलं लेटेस्ट झालं, मागच्या आठवड्यामध्ये सगळं व्यवस्थितपणे पार पडलं, अनाऊन्स केलं त्यांनी, त्याच दिवशी अनाऊन्स करून टाकलं की नो प्रॉब्लेम, यू आर सिलेक्टेड आणि एव्हरीथिंग इज वेंट व्हेरी वेल पॉझिटिव्हली। इट वॉज व्हेरी चॅलेंज, खूप चॅलेंज आहे, की शिकण्यासारखं पण खूप आहे। खूप लोकांना HR मधले हाय एक्सपिरियन्स, हाय प्रोफेशनल, टॉप लेवल पीपल सगळ्यांशी मोस्टली मला याच्यामध्ये संपर्क साधता आला, त्यांच्याशी बोलता आलं, त्यांच्याकडनं माहिती घेता आली आणि ती रिसर्चसाठी मला वापरता आली। सो दॅट वॉज द वन युनिक स्टोरी विच आय डीड इन माय लाईफ। हे क्षेत्र वेगळं होतं, चॅलेंजिंग होतं, पण एक ज्येष्ठ नागरिक सुद्धा हे करू शकतो एवढं मी तुम्हाला सांगू शकतो। आज बघा तुम्ही आता 58 झालं, 60 झालं, रिटायर्ड झालं आणि मी आता काय करू, पण असं नाही आहे। मी सांगतो तुम्हाला देअर आर नंबर ऑफ गुड ऑपॉर्च्युनिटी, यू कॅन डू द लॉट ऑफ थिंग्स, असा माझा अनुभव आहे। शिर्डीच्या प्रकरणामध्ये मी मागच्या वेळेस खूप बोललो होतो बापट साहेब की सिनियर सिटीजन्स कॅन डू अ व्हायटल रोल, आणि माझ्या शिर्डीच्या प्रोजेक्टमध्ये 80% हे सिनियर सिटीजन्स होते, 80% सिनियर सिटीजन एक्झिबिशनमध्ये, आणि दे डीड अ व्हायटल फॅन्टास्टिक रोल। इट इज द फर्स्ट टाइम इन द इंडियन हिस्ट्री ऑफ टेम्पल मॅनेजमेंट की HRचं ऑडिट टेम्पल मॅनेजमेंटमध्ये होतंय, ते शिर्डीला होतंय, असं युनिक गोष्ट घडलेली नाही। मी चेक केलं, मला बरेचसे वेगळं त्यांची शिकण्याची जिद्द व इच्छा शक्ती दिसून येते। PhDचा त्यांचा विषय आहे ए रिसर्च ऑन डिव्हायसिंग लेबर स्ट्रॅटेजीज फॉर एन्हान्समेंट ऑफ मोटिवेशन फॉर ऑर्गनायझेशन सक्सेस।
थोडक्यात सांगायचे तर संस्थांच्या यशस्वीतेला प्रोत्साहन देणाऱ्या कामगार नीतींच्या योजना करणे, ह्यापासून उद्योगांना नक्कीच लाभ मिळेल. त्यांनी गेले 30-35 वर्षात त्यांच्या वैभव प्लेसमेंट ह्या फर्मद्वारे देशभरात हजारो व्यक्तींना योग्य ठिकाणी नोकऱ्या मिळवून दिलेल्या आहेत. अगदी खालच्या लेव्हलपासून तर मॅनेजिंग डायरेक्टर, चेअरमन या लेवलपर्यंतच्या प्लेसमेंट्स त्यांनी केलेले आहेत. हे एक प्रकारे समाज कार्यच त्यांचं आहे, कारण त्यासाठी ते फार थोडा मोबदला म्हणजे खर्च घेतात. त्या पत्रकारिताचा अनुभव कुठेतरी आपल्या सगळ्यांचा कुठेतरी उपयोगी यावा म्हणून मी निवेदन करतो की आपल्या ज्येष्ठ नागरिकांच्या कुठल्याही म्हणजे शासकीय असो, निमशासकीय असो, आरोग्याचा असतो, कौटुंबिक असो, कुठल्याही समस्या असतील तर कधीही आम्हाला फोन करा. आम्ही 24 तास आपल्यासाठी, आपल्या सेवेसाठी, आपल्या संदेश इतरांसाठी पोहोचण्यासाठी हजर हो असे मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. मी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेत 30 वर्ष सर्व्हिस केली. जिल्हा मध्यवर्ती बँकेचं संचालक मंडळ करेक्शन केलेले ते सगळं भ्रष्टाचार बाहेर काढला बँकेत असताना, आणि तिथं प्रशासकीय राजवट आपणच बसवले. आतापर्यंत 5 प्रशासकांनीही तिथे येऊन जो वेगळा गोंधळ घातलेला आहे तोही आम्ही थांबवत आलोय. आणि आजही तुमच्या समोर मी सरांकडे काही गोष्टी मार्गदर्शनासाठी आलो होतो. त्याच कामानिमित्ताने आज मला इथे येण्याची एक संधी मिळाली आणि इथं बोलण्याची संधी पण मिळते, मी माझं भाग्य समजतो. आणि मी आता राष्ट्रीय वृत्तवाहिनी सुदर्शन न्यूज चॅनल याच्या मार्फत 444 लव जिहादचे प्रकरण बाहेर काढले. 12,495 गायीच्या गोहत्यापासून वाचवल्यात. म्हणजे हे जे सामाजिक कार्यक्रम करत असताना मला एक एनर्जी मिळते आपल्यापर्यंत पोहोचण्याची की हे चांगलं काम आपण सकारात्मक काम करतो म्हणून. आणि माझी हीच इच्छा आहे की आपण हे असंच आम्हाला वेळोवेळी संधी द्यावी हे आपल्या सगळ्यांना नम्र निवेदन करतो. आणि मी माझा नंबर देतो लागल्यास आपल्याला तो नंबर तुम्ही घ्या. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.